ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी आहे। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अवस्था म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती राहिलं दुपाटणं अशीच झाली आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती। याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले। राज्यातील किंबहुना देशातील ही पहिली वेळ असेल जिथे एका पक्षानं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपले उमेदवार स्वतःहून दुसऱ्या पक्षाच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिले आणि त्या पक्षाच्या अधिकृत चिन्ह असलेल्या घड्याळ यावर उभे केले। महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहीच जण निवडून आलेत, मात्र आता निवडून आल्यानंतर हे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार झाल्यामुळे त्यांच्या मूळ पक्षाची म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाशी कायमचा संबंध संपलाय। यामध्ये पुणे जिल्ह्यातून इंदापूरच्या अंकिता पाटील, शिरूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेल्या सुजाता पवार, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली गटातील संध्या पाटील यांचा समावेश आहे आणि त्यामुळे आता ज्या शरद पवारांच्या उमेदवारांनी हाती घड्याळ घेतलं होतं त्यांचं पुढे काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय। पक्ष विलीनीकरणाची चर्चा मागे पडल्यामुळे आपलं पुढे काय असा प्रश्न या सदस्यांसमोरही उभा ठाकलाय। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, आमदार राजकुमार बडोले आणि नरहरी झिरवळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। एक तुम्ही समजून घ्या की जेव्हा दादा जिवंत होते त्यांच्यावर आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा दादांच्या आदेशानेच हे सगळे कार्यकर्ते जे तुतारीचे होते ते घड्याळ तिथं लढले। दादांचा आदेश हा अंतिम आदेश, दादांची इच्छा ही अंतिम इच्छा। आता ते लढले, निवडून आलेले आहेत, त्यामुळे आता ज्या पक्षातून ते आलेले त्या पक्षाला त्यांची तिथं काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी तुतारी आणि घडी एकत्रित लढले तर त्या ठिकाणची जी नेते मंडळी आहेत ते त्या ठिकाणी चर्चा करतील आणि निर्णय घेतील। आता आपण पाहतो अनेक वेळा अशा काही युती होतात। आता चंद्रपूरमध्ये जर पाहिलं तर आपण ठाकरेंची युती भारतीय जनता पक्षासोबत झालेली आहे। आता तिथली ती परिस्थिती असेल त्या परिस्थितीला पाहून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातील आणि साधारणतः त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी असतील ते व्यवस्थित त्या ठिकाणी निर्णय घेतील। जे घड्याळावरती लढून आले, जे शरद पवार यांच्या पक्षामध्ये होते त्यांचं भवितव्य काय असणार? नाही, आता त्यांनी निर्णय घेताना कोणाच्या मागणीनुसार सांगण्यानुसार घेतला असेल, काय असेल, पण शेवटी जे घड्याळाबरोबर असतील त्यांना घड्याळाचे नेते लोक सहकार्य करतीलच। आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था